नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सभागृहात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडर आणि बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी हे होते. बैठकीस बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्यासह संबंधित लष्करी अधिकारी नितीन खोत आदी उपस्थित होते. केंद्र सरकार म्हणजेच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार देशातील सर्व 62 कॅन्टोन्मेंट बोर्डमधील नागरिक वसाहतीचे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिक वसाहत बेळगाव महापालिकेमध्ये विलीन केली जाणार आहे. या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रसंगी सुरक्षा दृष्टीने लष्कराकडून कॅन्टोन्मेंट हद्दीतील काही नागरिक प्रदेश महापालिकेकडे हस्तांतरित केला जाणार नसल्याचे अध्यक्ष ब्रिगेडियर मुखर्जी यांनी स्पष्ट केले. त्याला उपस्थित खासदार शेट्टर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला. कॅन्टोन्मेंट हद्दीत असलेल्या सर्व जनतेला महापालिकेच्या सोयीसुविधा लाभ मिळाला पाहिजेत, यासाठी संपूर्ण नागरिक वसाहत महापालिकेच्या अखत्यारीत दिली जावी अशी मागणी करण्यात आली. सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी थेट गोव्यावरून गेले 3 वर्ष पंढरपूरला पायीवारी करत गोव्याच्या कानकोन भागातून 420 किलोमीटरचं अंतर कापून दररोज सुमारे 30 ते 35 किलोमीटर चालत पंढरीची वारकरी ऊन पावसाची चिंता कोण करी असं म्हणत हे विठ्ठल भक्त पंढरपूरला जात आहेत. या वारीत 60 ते 80 वयोगटातील महिलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या वारीत एकूण 83 वारकरी आहेत. या वारीमध्ये पंढरपूरपर्यंत चालत असताना विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टीचा वारीत आनंद घेत हे वारकरी चालत आहे. आज त्यांचा मुक्काम बेळगावच्या भुत्रामट्टी येथे असणार आहे. बेळगाव दक्षिण भागातील वडगाव लक्ष्मी रोड, भारतनगर आणि नाथपै चौक, शहापूर परिसरात 8 दिवसातून एकदा पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे. पण ते पाणी इतके गढूळ आहे की पिण्यास अयोग्य आहे. L&T कंपनीकडे बेळगावच्या पाण्याचे नियोजन दिल्यापासून पाणी पुरवठ्याचे 3-13 वाजले आहेत. बेळगावात कावीळ, डेंग्यूचं थैमान माजलं असताना महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या अशा गढूळ पाणी पुरवठ्यामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण दिलं जात आहे. महानगरपालिकेने आणि आरोग्य विभागाने यावर वेळीच लक्ष द्यावं आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा नागरिकांना करावा, नाहीतर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा महानगरपालिका आणि L&T कंपनीला दिला आहे. करवीर निवासनी अंबाबाईच्या मूर्तीवर केलेल्या संवर्धन प्रक्रियेनंतर आता वाडी रत्नागिरीतील दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरही रविवार दिनांक 7 जुलैपासून संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. 11 जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून पुण्यातील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांकडून ही संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे सलग 5 दिवस ज्योतिबाचं दर्शन भाविकांना घडणार नाही. असं असलं तरी ज्योतिबा मंदिरच्या कासव चौकात विराजमान केल्या जाणाऱ्या उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना मिळणार आहे. बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील श्री मारुती मंदिराची सुमारे 200 कोटी रुपयाची 92 एकर जमीन बळकवणाऱ्या बेळगावच्या पूर्वच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र लढा देऊ असा इशारा श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. आज बेळगाव शहरात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक राज्यात याआधी अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ, वाल्मिकी महामंडळ घोटाळे उघडकीस आले आहेत, तर दुसरीकडे बेळगाव तालुक्यातील मोदगा गावातील श्री मारुती मंदिराच्या मालकीच्या सुमारे 200 कोटी किमतीच्या 92 एकर जमिनीवर अतिक्रमण होत आहे. बेळगावच्या पूर्वीचे जिल्हाधिकाऱ्यांनी एका गैरधार्मिक रिअल इस्टेट व्यावसायिकाला मंदिराची मालमत्ता हडप करण्यास सक्षम केल्याचा आरोप केला असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं असून त्यानुसार आज शनिवार दिनांक 6 रोजी मच्छे येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री सुधीर हवळ होते.
प्रमुख अतिथी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री कृष्णा अनगोळकर यांनी मराठी शाळेमध्ये आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं असून कुठलाही न्यूनगंड न बाळगता पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेचं शिक्षण द्यावं असं आवाहन केलं। यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सागर कनबरकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री के बेळगावकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, केदार करडी आदी पालक, शिक्षक वर्ग उपस्थित होते। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे आपल्या निवासस्थानी आराम करत आहेत। गेल्या 10 दिवसात त्यांना 2 वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले होते। त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू असताना त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जारी करण्यात आली असून निवासस्थानी विशेष वैद्यकीय तज्ञांच्या मदतीने त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली जात आहे। मागील 2 ते 3 महिन्यांपासून अंध, दिव्यांग आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांची पेन्शन ठप्प झाली असून त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने जगायचे कसे असा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे। त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे। त्यामुळे त्यांची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ही पेन्शन सुरू करावी। जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सरकारी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी व नीटच्या परीक्षांना कसे सामोरे जायचे याविषयी मार्गदर्शन केले। त्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे। शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी राहुल शिंदे यांनी वडगाव येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेजला भेट देऊन प्राचार्यांकडून विज्ञान विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली। 12वीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून सीईटी, नीट व जेईई या परीक्षेविषयी त्यांना मौलिक मार्गदर्शन केलं। हिरणकेशी नदीपात्रातील मातीचा भराव अद्यापही 100% हटवण्यात आला नाही। त्यामुळे हिरणकेशी नदीतील पाणी प्रवाह मठाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात सरकत आहे। परिणामी पडणाऱ्या पावसामुळे हिरणकेशीला महापुराचा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर रविवारी नदी गल्ली व मठ गल्ली भागातील नदीकाठची जनता शंकराचार्य मठात एकत्र येऊन नदीपात्रातील भराव तातडीने हटवा अशा मागणीला जोर देणार आहे। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। देशातील सर्वात चर्चेत असणाऱ्या धबधब्यामध्ये दूधसागर धबधब्याचं नाव आवर्जून घेतलं जातं। पर्यटकांनी पावसाळ्यादरम्यान आपल्या पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये दूधसागर धबधब्याचा आवर्जून समावेश करावा असा हा धबधबा। पावसाळ्यादरम्यान गोव्याला जातेवेळी वाटेल लागतो तो उंच डोंगरावरून कोसळणारा आणि दुधासारखा फेसाळत मनमोहून टाकणारा असा दूधसागर धबधबा। हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा असून 390 मीटर उंचीवरून तो खाली पडतो। त्यामुळे त्याची भुरळ चित्रपट सृष्टीलाही बसली आहे। हा धबधबा जितका रोमांच तितकीच अलीकडच्या काळात येथे येणाऱ्या व हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या वतीने वेळोवेळी बंधने घातले जात आहेत। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।